नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात या आठवड्याचं साप्ताहिक राशी भविष्य. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की राशीतील ग्रहयोगातून थोडं संमिश्र ग्रहमान राहणार आहे. कृतिका नक्षत्राच्या व्यक्तींनी क्रिया प्रतिक्रिया सांभाळाव्यात. दुखापतीपासून स्वतःला जपावं. बाकी रवी गुरु सहयोगाची अश्विनी नक्षत्राच्या व्यक्तींना उत्तम साथ मिळेल. अनोळखी मध्यस्थीतून मोठी कामं होतील. 15 तारीख जी दुर्गाष्टमी आहे ती सरकारी कामांची असेल. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवार सर्व माध्यमातून शुभ संबंधित आहे आणि विवाह योग्य आहेत. त्यानंतर आता वृषभ रास. कृतिका नक्षत्रामध्ये रवी गुरु शुभयोगाचं उत्तम पाठबळ मिळेल. विशिष्ट कायदेशीर प्रश्न सुटतील. सप्ताहाचा शेवट हा गोड राहील. रोहिणी नक्षत्राच्या तरुणांच्या सुवार्ता धन्य करतील. तारीख 15 आणि 16 हे दिवस घरामध्ये कार्य घडवणारे आहेत. व्यावसायिक क्षेत्रातील आर्थिक कोंडी जाईल. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार हा विचित्र धावपळीचा आणि वाहनांपासून सांभाळण्याचा असेल. मित्रांशी मतभेद नकोत. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की शुक्र भ्रमण हर्षलाच्या योगातून पुनर्वसन नक्षत्राच्या व्यक्तींनी मोठी सुंदर फळं देतील. स्वतंत्र व्यावसायिकांना मोठे लाभ मिळतील. कलावंतांनाही देखील मोठे लाभ होतील. मात्र कोणताही जुगार टाळा. शेअर बाजारात गुंतवणूक करताना सांभाळा. अर्धा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट घरातील व्यक्तींच्या आरोग्य चिंतेचा ठरू शकतो. बाकी मृग नक्षत्राच्या व्यक्तींचा सप्ताहाचा शेवट हा पुत्रचिंतांमध्ये घालवेल. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात तरुणांना शुक्र भ्रमण मोठं ग्लॅमर देईल. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी लाभ होतील. पुष्प नक्षत्राच्या व्यक्तींना जुन्या गुंतवणुकीतून लाभ होतील. तारीख 15 आणि 16 हे दुर्गाष्टमीचे प्रभाव क्षेत्र मोठं राहील. विलंबित व्यावसायिक येणे थांबतील. आश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताहाच्या शेवटी कायदेशीर बाबी सांभाळाव्यात. बाकी एकूणच सप्ताह स्वतंत्र व्यावसायिकांना छानच आहे. अष्टमी वैयक्तिक मोठ्या उत्सव समारंभाची आणि वास्तुयोग्य आहे. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात ग्रहयोगातून एक सुंदर पॅकेज सप्ताहावरती अंमल करेल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्ती त्याचा उत्तम लाभ घेतील. पूर्वा नक्षत्राच्या तरुणांना देशात आणि परदेशामध्ये मोठ्या संधी प्राप्त होतील. विवाहविषयक प्रीतीचे धागे जुळून येतील. ज्योतिषी आड आणू नका. तारीख 16 आणि 17 हे अष्टमीच्या प्रभाव क्षेत्रातील दिवस सर्व प्रकारातून उत्तम योग जुळवून आणणारे आहेत. माघ नक्षत्राच्या व्यक्तींवरती दैवी कृपा होईल. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना गुरुकृपेतून परिस्थितीजन्य लाभ होतील. घरामध्ये तरुणांची कार्य ठरतील. सप्ताहांगी बेरोजगारांना नोकऱ्या मिळतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहारंभ आणि सप्ताहाचा शेवट मोठ्या गोड बातम्यांनी होईल. नोकरीतील ताणतणाव निघून जाईल. चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींनी सप्ताह संसर्गजन्य बाधेपासून सावध राहावं. व्यसनांच्या आहारी जाऊ नका. बाकी शनिवार व्यावसायिक धनलाभाचा आहे. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की या सप्ताहामध्ये 15 तारीख मेच्या अष्टमीच्या प्रभावामध्ये विजयी चौकार आणि षटकार मारणार आहे. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात ही मूल्यांकित करणारी आहे. नोकरीमध्ये कर्तृत्वाला उजळा देणारे प्रसंग घडतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठा झगमगाट करवेल. कलाकारांना सरकारी बहुमान मिळेल. मात्र सप्ताहामध्ये शत्रुत्वाच्या पार्श्वभूमीवर सावध क्रिया आणि प्रतिक्रिया द्यावी. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की ग्रहयोगातून गुरुचं पाठबळ राहील. फक्त आम खानेसे मतलब ठेवा. सहवासातील अहंकारी व्यक्तीशी जपून राहा. विशाखा नक्षत्रामध्ये सरकारी माध्यमातून मदत मिळेल. वादग्रस्त वसुली कराल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहामध्ये ज्वरपीडा शक्य आहे. मात्र सप्ताहामध्ये व्यावसायिक भागीदारीतून लाभ होईल. ज्येष्ठ नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा शेवट हा गाठी भेटीतून चमत्कार घडवेल.
विवाहातील अडसर दूर होईल. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की सप्ताह तरुणांना मोठ्या संधी देईलच, शिवाय विशिष्ट ध्येय आकांक्षा पूर्ण करणारा सप्ताह. तारीख 15 आणि 16. अष्टमीचे प्रभाव क्षेत्र व्यावसायिक उलाढालीतून मोठं भाग्य बीज पेरेल. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचं मार्केटिंग यशस्वी होईल. कलाकारांचं मोठं पर्व सुरू होईल. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्त चिंता जाईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार हा सन्मानाचा राहील. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की सप्ताहामध्ये शुभग्रहांचं मोठं पॅकेज राहील. मोठे परिस्थितीजन्य लाभ होतील. स्वतंत्र व्यावसायिकांना सरकारी कामातून उत्तम साथ देणारं ग्रहमान आहे. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट हा घरगुती पार्श्वभूमीतील सुसर्वांगातून जल्लोष करणारा आहे. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना स्पर्धात्मक यश मिळेल. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नोकरीतील नव्या जडणघडणीतून लाभ होईल. प्रेमविवाह संपन्न होतील. अर्थातच परदेशामध्ये श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना खर्चाचे प्रसंग येतील. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की 7.5तही शुभग्रहांचं पॅकेज क्रियाशील राहील. छंद आणि उपक्रमातून मोठं यश देणारे शुभग्रहांचे योग राहतील. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना बलवत्तर असे विवाह योग आहेत. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रभ्रमण अगदी झुकतं माप देईल. मनासारख्या घटना घडतील. मित्रमैत्रिणींची उत्तम साथ मिळेल. पूर्व भाद्रपदा नक्षत्रामध्ये नोकरीच्या मुलाखतीतून यश मिळेल. शनिवारी छान घडामोडी घडतील. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की ग्रहयोगाचं एक दुर्मिळ पॅकेज अस्तित्वामध्ये राहील. सप्ताहाचा आरंभ आणि शेवट तरुणांचं नैराश्य घालवेल. पूर्व भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी माध्यमातून लाभ होतील. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाचा आरंभ आणि शेवट हा वैयक्तिक बुद्धिचातुर्यातून लाभ देईल. घरातील विशिष्ट सुवार्ताची पार्श्वभूमी मौज मजेमध्ये घालवाल. उत्तरा भाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी उष्माघात सांभाळावा. काहींना स्त्रीची चिंता शक्य आहे. तर मग स्वामी भक्तांनो, असं राहणार आहे या आठवड्यामध्ये राशी भविष्य. आपण जाणून घेतलेलंच आहे की कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे. मी स्वामींच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही चांगलं या आठवड्यामध्ये नक्कीच घडावं. धन्यवाद.